माझ्यासारखे थंबनेल तुम्ही कसे बनवणार, हा आपला आजचा टॉपिक आहे। तर मित्रांनो, जोपर्यंत आपल्या व्हिडिओला चांगले थंबनेल आपण बनवून लावत नाही तोपर्यंत आपल्या चॅनलवर व्ह्यूज येणार नाही। म्हणून मित्रांनो, थंबनेल आपले क्लिकेबल पाहिजे। जसे कुठल्याही व्ह्यूअरच्या समोर जशा आपल्या व्हिडिओचा तर त्याने ताबडतोब त्याला क्लिक केले पाहिजे। असेच आपण थंबनेल जर बनवले तर आपल्या चॅनलचे व्ह्यूज वाढतील। आपल्या व्हिडिओचे पोस्टर जर व्यवस्थित नसेल तर आपण थंबनेल व्यवस्थित जर व्हिडिओला लावले नसेल, कारण थंबनेलमुळे आपल्या चॅनलला आपल्या व्हिडिओला कोणीही बघू शकते। बघता क्षणी त्यावर क्लिक केल्या गेले पाहिजे असे थंबनेल बनवले पाहिजे। चला मित्रांनो, सुरू करूया। त्यापूर्वी तुम्हाला हे जर बघायचं असेल तर बघा, मी आता हे या ठिकाणी माझा स्क्रीन रेकॉर्डिंग चालू करत आहे। या ठिकाणी मी स्क्रीन रेकॉर्डिंग माझी सुरू केलेली आहे मित्रांनो। तर तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला आपल्या मोबाईलवर प्ले स्टोअरवरून एक ॲप डाउनलोड करावं लागेल। त्याला पिक्सेल ॲप असे म्हटले जाते। तर पिक्सेल ॲपवर गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला हे अशा प्रकारे इंटरफेस दिसणार। आणि हा जो दिसतो आपण हे जर बघतो इंटरफेस आल्याच्या नंतर याला अशा प्रकारे आपण या ठिकाणी डिलीटचे ऑप्शन या ठिकाणी दिसते, त्याला डिलीट आपण करू शकतो। आणि डिलीट केल्याच्या नंतर या ठिकाणी 3 डॉट आहे, 3 डॉटचे निशाणी या ठिकाणी दिसते। तर या 3 डॉटवर क्लिक करायचं आहे आणि गेल्याच्या नंतर इमेज साईज पाचवा जो 5 नंबरला जे आहे इमेज साईज, त्या इमेज साईजवर आपल्याला क्लिक करायचं आहे। आणि इमेज साईजवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला कस्टमवर क्लिक करायचं आहे। कस्टमवर गेल्याच्या नंतर यूट्यूब थंबनेलला आपल्याला क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर ओकेला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपला हा इंटरफेस आपल्याला दिसेल। परंतु अशा कलरमध्ये आपण जर आपला थंबनेल बनवले तर आपले एकदम बेकार थंबनेल दिसेल, चांगले थंबनेल दिसणार नाही। तर या ठिकाणी आपल्याला आता काय करावं लागेल, याचा कलर बदलावा लागेल। तर कलर बदलण्यासाठी आपल्याला हा मधला जो पॉईंट आहे या मधल्या पॉईंटवर आपल्याला जावे लागेल। मधल्या पॉईंटवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी आपल्याला एक कलर आपला घ्यावा लागेल। 3ऱ्या नंबरच्या याच्यावर जायचं आहे आणि 3ऱ्या नंबरवर या ठिकाणी गेल्याच्या नंतर तर आपण या ठिकाणी ब्लॅक कलर घ्यायचा आहे। कारण मी हमेशा ब्लॅक कलर घेतो। ब्लॅक कलरवर आपण कुठलाही कलर ॲडजस्ट करू शकतो। तर अशा प्रकारे हा ब्लॅक कलर त्या ठिकाणी आपण घेतलेला आहे आणि ब्लॅक कलरवर ओके केलेला आहे। आणि ब्लॅक कलर केल्याच्या नंतर त्यानंतर आपल्याला फ्रॉम टू गॅलरीमध्ये जायचं आहे आणि आपल्याला आपला एक फोटो सिलेक्ट करायचा आहे। PNG फोटो आपल्याला आपला सिलेक्ट करायचा आहे। तर PNG फोटो आपण या ठिकाणी मी घेतलेला आहे। तर PNG फोटो या ठिकाणी आपण घेतलेला, या ठिकाणी मी PNG फोटो तर अशा प्रकारे त्याला मी मोठं करणार आणि याला क्लिक करणार, लॉक करणार। लॉक केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण नंतर पुन्हा फ्रॉम टू गॅलरीमध्ये जाऊन ही स्टारवाला आपण या ठिकाणी एक इमेज घेणार आहे। स्टारवाली इमेज या ठिकाणी घेतल्याच्या नंतर या इमेजला आपण फ्रंट साईड, बॅक साईड अशा प्रकारे आपण करू शकतो। तर या ठिकाणी सेकंडवाल्या ऑप्शनवर जायचं आपल्याला आणि या ठिकाणी फ्रंट, बॅक अशा प्रकारे ऑप्शन येतात। तर या आपण याला पहिले आपण कलर करूया आणि कलरचं ह्या ठिकाणी ऑप्शन आहे। मधल्या ऑप्शनवर क्लिक केल्याच्या नंतर कलरवर जायचं आहे। कलरवर गेल्याच्या नंतर याला इनेबल करायचं आहे आणि इनेबल केल्याच्या नंतर या ठिकाणी आपण रेड कलर हा आपण घेतलेला आहे या ठिकाणी आणि त्याला ओके करायचं आणि ओके केल्याच्या नंतर मग नंतर टू बॅक आपल्या फोटोच्या मागं त्याला पाठवायचं आहे। आणि अशा प्रकारे याला आपल्या फोटोच्या मागं पाठवल्याच्या नंतर त्याला आपल्याला लॉक करायचं आहे।
त्याला आपल्याला लॉक करायचं आहे. आणि नंतर मित्रांनो या ठिकाणी शेपमध्ये आपल्याला जायचं आहे. आणि शेपमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला एक स्क्वेअर घ्यायचा आणि त्या स्क्वेअरला थोडं मोठं करायचं. मोठं केल्याच्या नंतर आपण त्याला एक साईजवार आपण या ठिकाणी बनवणार आहे. आणि साईजवार बनवण्याच्या नंतर या ठिकाणी त्यावर आपण लिहिणार आहोत की लिहिण्यासाठी आपल्याला याचा अगोदर आपल्याला कलर चेंज करायचा आहे. आणि या ठिकाणी आपण कलर या ठिकाणी ऑरेंज कलर घेऊया. ऑरेंज कलर घेतल्याच्या नंतर त्याला ओके करूया. आणि नंतर पुन्हा आपल्याला टेक्स्टमध्ये जाऊया. टेक्स्टमध्ये गेल्याच्या नंतर त्या ठिकाणी आपल्याला टाईप करायचे माझ्यासारखे. या ठिकाणी माझ्यासारखे जे आहे हे आपण या ठिकाणी लिहिलेले आहे. माझ्यासारखे थंबनेल कसे बनवणार, तर माझ्यासारखे जर करायचे असेल तर याला पुन्हा टेक्स्टवर जायचं आपल्याला. आणि टेक्स्टवर गेल्याच्या नंतर फॉन्ट आपल्याला त्याचा चेंज करायचा आहे. ABवर जाऊन क्लिक करायचं आहे. फॉन्ट अशा प्रकारे भरपूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील. आपल्याला जो फॉन्ट आवडेल तो आपण फॉन्ट घेऊ शकतो. तर या ठिकाणी मी आर्म रेस्टलर हा फॉन्ट घेणार आहे आणि ओके करणार आहे. या ठिकाणी बघा याची साईज थोडी वाढलेली आहे. आणि हे ओके केल्याच्या नंतर याला थोडं आपण ॲडजस्ट करूया. आणि या ठिकाणी नंतर आपल्याला लिहायचं आहे थंबनेल. टेक्स्टवर जाऊन थंबनेल आपल्याला करायचं आहे. THUMB थंबनेल. तर अशा प्रकारे हे थंबनेल या ठिकाणी आपण ॲडजस्ट करायचं आहे. याचा सुद्धा आपण थोडा फॉन्ट चेंज करूया. फॉन्ट चेंज केल्याच्या नंतर ऑरेंज कलरवर आपण त्याचा फॉन्ट ब्लॅक ठेवूया. तर ब्लॅक हा ऑरेंज कलरवर उठून दिसणार आहे, म्हणून आपल्याला तो फॉन्ट या ठिकाणी ओके करायचा आहे. तर हा फॉन्ट आपण या ठिकाणी घेतलेला आहे थंबनेल. पुन्हा आपण या ठिकाणी शेपवर जाणार आहोत. आणि शेपवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी ओके करणार. ओके केल्याच्या नंतर आपण पुन्हा एक छोटासा या ठिकाणी फोटो आपण थोडा या ठिकाणी अशा प्रकारे थोडंसं आपण याला क्रॉस करूया, म्हणजे जेणेकरून तो आपल्याला व्यवस्थित दिसेल. तर याला आपण नंतर आपण कलर करूया. कलरमध्ये जाऊ आणि त्याला रेड कलर देऊया आपण. ओके, रेड कलर. माझ्यासारखे थंबनेल. टेक्स्टवर गेल्याच्या नंतर माझ्यासारखे थंबनेल याला थोडंसं क्रॉस करून घेऊया पुन्हा. याचा सुद्धा आपण थोडा फॉन्ट बदलून घेऊया. तर या ठिकाणी ABवर जाऊन आपण फॉन्ट हा बदलून घेतलेला आहे. तर हा फॉन्ट बदलल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी आपण अशा प्रकारे थंबनेल या ठिकाणी आपण थंबनेल याला आपले थंबनेल अशा प्रकारे आपण बनवू शकतो. आणि या ठिकाणी थंबनेल बनवल्याच्या नंतर याला आपण थोडं ऑपेसिटी देऊया. ऑपेसिटी देण्याच्या अगोदर पुन्हा आपण शेपवर जाऊया. शेपवर गेल्याच्या नंतर या ठिकाणी मोठा शेप घेऊया आणि आपल्याला असा हा क्रॉस करावा लागणार. क्रॉस करून आपल्या फोटोवर आपण अशा प्रकारे हा लावणार आहोत. फोटोवर लावल्याचे शेप लावल्याच्या नंतर त्याला आपण रेड कलर देऊया. रेड कलर दिल्याच्या नंतर मित्रांनो या ठिकाणी त्याला ऑपॅसिटी आपण करूया. आणि हा ऑपॅसिटी जे आहे हा आपण 20वर करूया. या ठिकाणी 20वर या ठिकाणी करूया, जवळपास 20वर. आणि 20वर केल्याच्या नंतर याला आपण ओके करूया. आणि ओके केल्याच्या नंतर याला पुन्हा सेंड टू बॅक आपण करूया. आणि त्यानंतर
पुन्हा आपण स्ट्रोक अशा प्रकारे आपण फोटोला आपल्या व्हाईट कलरचा स्ट्रोक देऊ शकतो. रेड कलरचा, व्हाईट सगळ्यात चांगला आहे आणि व्हाईट दिल्याच्या नंतर त्याचा व्हाईट कलरचा स्ट्रोक आपण थोडा वाढवू या ठिकाणी शकतो. तर आणि नंतर याला आपण क्लिक करून लॉक करायचा आहे. तर मित्रांनो, हा जो फोटो आहे, फोटो जो आहे याला आपला इन फ्रंट ऑफ घ्यायचं आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे हे आपलं थंबनेल या ठिकाणी आपण बनवलेलं आहे. इमोजी वगैरे सुद्धा आपण लावू शकतो. या ठिकाणी इमोजी आपण या ठिकाणी लावू शकतो. नंतर फ्रॉम टू गॅलरीमध्ये जाऊन पुन्हा आपण यूट्यूबचा सुद्धा थोडा या ठिकाणी आपण हे या ठिकाणी लावू शकतो. असे हे थंबनेल तुम्हाला कसे वाटले, त्यानंतर या ठिकाणी आपण सेव्ह टू गॅलरीमध्ये जाणार आहे आणि सेव्ह ॲज इमेज अशा प्रकारे केल्याच्यानंतर या ठिकाणी क्वालिटी आहे, क्वालिटीमध्ये आपल्याला जायचं नाही, कस्टममध्ये जायचं आहे. कस्टममध्ये जाऊन आपल्याला अल्ट्रामध्ये जायचं आहे आणि अल्ट्रामध्ये गेल्याच्यानंतर सेव्ह टू गॅलरी अशा प्रकारे आपण तो आपला थंबनेल सेव्ह करू शकतो. मित्रांनो बघा, या ठिकाणी किती आपण ह्या ठिकाणी हा झूम केला तर आपला हा थंबनेल अजिबात फाटणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. एकदम सोप्या पद्धतीने अशा पिक्सेल ॲपवरून आपण थंबनेल बनवू शकतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.